यवतमाळ शहरातील सुमारे 1500 वर्ष जुने पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखालील केदारेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम सुरू आहे। या अनधिकृत कामाबाबत गंभीर दखल घेत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे पत्र यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगरुळकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे। शहरातील पुरातत्व विभागाच्या संरक्षणात असलेल्या 1500 वर्ष जुन्या केदारेश्वर मंदिर परिसरात नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आल्यानंतर काही अनधिकृत कामं सुरू असल्याची माहिती समोर आली। या कामांमुळे ऐतिहासिक वारशाला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अमोल कोमावर यांच्या तक्रारीनुसार आमदार मांगरुळकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे। हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यामुळे आमदार मांगरुळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून मांडावे अशी मागणी अमोल कोमावर यांनी केली आहे। पुरातत्व विभागाच्या नियमानुसार त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही प्राचीन मंदिरात बांधकाम, दुरुस्ती किंवा बदल करता येत नाही। या ठिकाणी कुठलीच परवानगी न घेता मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याचं समोर आलंय। मंदिराच्या गाभाऱ्यातील पुरातन विधिवत स्थापित मुख्य शिवलिंगाच्या संरचनेत बदल तसंच 1500 वर्ष जुनं ऐतिहासिक कुंड बुजवून संरचनेत बदल करण्यात आला। या कुंडातील मोठ्या संख्येत असलेले कासव कुठे गेले याचाही पत्ता लागला नाही। वास्तविक पाहता पुरातत्व विभागाने यापूर्वीच अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत, मात्र जिल्हा प्रशासनाने कारवाई केली नाही। बांधकाम आणि जमीन विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्यामुळे ऑडिट करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे।